हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत असे रेडीमेडचे डिझायनर गळे ज्यावेळेस येतात ड्रेसला ते कशा प्रकारे आपण गळारुंदी कमी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तिथे बघा हा ड्रेस माझ्याकडे स्टिच करायला आलेला आहे. ते बघा अशा चिकनकारी कुर्तीमध्ये असतात ना तशा प्रकारे पूर्ण जो ड्रेस आहे तो आहे. आणि इथं बघा गळ्याला असा शेप आहे गोल, म्हणजे पानगळ्यासारखा, आणि पूर्ण इथं वर्क केलेलं आहे. पण आपली पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही डीप नेक आहेत. तर डीप नेक असल्यावर आपल्याला जी गळारुंदी असते ती कमी असते. आणि हे जे रेडीमेड गळ्याचे पॅटर्न जे दिलेले असतात ना ह्याची रुंदी खूप जास्त असते. तर नॉर्मली आपण 2.5 इंच घेतो. 2.5 म्हणजे 2.5च्या डबल 5 इंच झालं. तर याच्यात बघा गळारुंदी आहे 6.5 इंच. तर आपल्याला 5 इंच ठेवायची, म्हणजे आपल्याला 1.5 इंच कमी करायचे आहे. तर 1.5 इंचाचा हाफ किती येतं? 1.5 इंचाचा हाफ केलं तर येतं बरोबर 1.25 इंच. तर आपल्या डबल फोल्ड करून याचं 1.25 इंच गळारुंदी कमी करायची आहे. तर तीच कशा प्रकारे करायची ते बघणार आहोत. तिथे बघा आता हा जो आपण कटिंग केलेला आहे ना, ही मापानुसार कटिंग केलेला आहे. अस्तर मापानुसार कटिंग आहे. हे एक्स्ट्राच कटिंग केलेलं आहे जे मेन फॅब्रिक आहे ते. आणि ते ठेवताना बघा आपली ही जे वर्क केलेली डिझाईन असते ना, इथे बघा अशा प्रकारे दोन्ही एकावर एक एकदम परफेक्ट असं ठेवायचं. इथे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. अजिबात डिझाईन जी आहे ना ती आपली मागे पुढे होऊन द्यायची नाही. चेक करून बघायचं बरोबर आहे का. तर इथे बघा अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. त्याच्यानंतर इथं मध्ये कट मारून घ्यायचा. आणि इथे बघा आपण 1-2 पिना लावून घेऊया, म्हणजे अजिबात इकडे तिकडे सरकणार नाही. तर इथे बघा पिना लावून घेतल्या. त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी ठेवायची आहे 2.5 इंच. ओके, आपली डिझाईन इथपर्यंत आहे. तर इथून मोजूया. 2.5 इंच कुठे येते? इथे येते. मग आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. इथे बघा बरोबर 2.5 इंचावर मार्किंग केलं. त्याच्यानंतर बघा इकडे बरोबर 1.25 इंच शिल्लक राहिलेला आहे, बघू शकता. कारण 1.5 इंच एक्स्ट्रा होता. 1.5 इंचाचा हाफ किती येतं? 1.25 इंच. तर 1.25 इंच इथं बरोबर आपलं राहिलेलं आहे. तिथे अशा प्रकारे क्रॉसमध्ये, आता क्रॉस कुठपर्यंत आपल्याला शिलाई मारायची, तर ही गळा आहे ना, गळ्याच्या वरती अर्ध्यापर्यंतच आपल्याला इथं अशी क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. तर चला आता आपण याला शिलाई मारून घेऊया. तर इथे बघा आता शिलाई मारून झालेली आहे. ह्या ज्या पिना लावल्या होत्या त्या आपण इथं काढून घेऊया. आता आपण गळारुंदी मोजूया बरोबर आहे का. तर इथे बघा अशा प्रकारे गळारुंदी बरोबर आपली कमी होते. आणि आपला जो गळा आहे तो एकदम परफेक्ट असा राहतो. काहीच याच्यात म्हणजे कटिंग करण्याची वगैरे आपल्याला गरज पडत नाही. तर बघू शकता एकदम परफेक्ट असं 5 इंच आपली गळारुंदी इथं राहिलेली आहे. आता आपण याला अस्तर जोडूया. तर अस्तर जोडण्यासाठी सगळ्यात अगोदर आता इथे बघा हे सगळं मण्यांचं वर्क आहे. याच्या आपल्याला डबल दाबवर याला शिलाई मारता येत नाही. तर हे जे स्टोन असतात ना हे सगळे तुटतात. त्याच्यासाठी आपल्याला इथं दाब चेंज करून घ्यायचा आहे. सिंगल दाब इथं लावून घ्यायचा आहे. तर मी इथं दाब चेंज करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. तरी ते बघा हा सिंगल दाब मी इथं लावून घेतलेला आहे. आणि हे बघा आपलं मेन फॅब्रिक आहे जे आपण मापानुसार इथं कट केलेलं आहे. ते इथे जे आपण मेन अस्तर आहे ते इथं घ्यायचं. त्याच्यानंतर बरोबर असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याचा इथं मध्य काढून घ्यायचा. मध्य याच्यासाठी काढायचं कारण दोन्ही साईडला आपलं इक्वली होतं, नाही तर अस्तर सरकतं असतं आणि कपडा पण आपला थोडासा गुळगुळीत असला ना मग कमी जास्त होतं. त्याच्यामुळे अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचं दोन्ही पण आपल्याला इक्वली मध्य काढायचं आहे. तरच दोन्ही साईडला डिझाईन जी आहे ना ती सारखी येते. अजिबात एक साईडला कमी जास्त अशी होत नाही. तर इथे बघा आता मध्य काढलेला आहे अस्तरचा. आता मेन फॅब्रिक घ्यायचं आणि ते आपल्याला मेन फॅब्रिकवर सरळ बाजूने ठेवायचं. ते इथे बघा हे जे आपलं मेन ड्रेसचं कापड आहे ना त्याचं पण मध्य काढायचं आणि अस्तर सरळ बाजूने ठेवायचं. ते बघा अशा प्रकारे अस्तर त्याच्यावर ठेवून घ्यायचं. अगोदर एक पिन लावून घ्यायची, म्हणजे जे अस्तर आहे ना ते इकडे तिकडे आपलं सरकत नाही. ते बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशा आपल्याला जास्त पिना लावून घ्यायच्यात, म्हणजे अजिबात इकडे तिकडे सरकत नाही. किंवा तुम्ही मध्ये जे आपण चॉकनी लाईन आखलेली आहे ना तिथे एक शिलाई मारून घेतली तरीही चालेल, म्हणजे अजिबात इकडे तिकडे सरकत नाही. तर इथे बघा मी सगळीकडे इथं पिना लावून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला
गळ्याच्या साईडने असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर ट्रान्सपरंट असेल तर दिसतं, पण याच्यात दिसत नव्हतं म्हणून ही अजून एक पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर बरोबर गळ्याच्या साईडने आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायचं आणि मार्किंग केलेल्यावरच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि सिंगल दाबा असल्यामुळे आपल्याला एकदम परफेक्ट असं गळ्याचा जो रेडीमेड शेप आहे ना त्याच्यानुसारच आपली इथं जो शेप आहे तो बनवून होतो. तर इथे बघा एकदम कडेने आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि गळ्याला शिलाई मारताना एकदम छोटी शिलाई मारायची, एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग येते आपल्या गळ्याला. तर इथे बघा आता शिलाई मारून झालेली आहे. सगळ्या पिना काढून ठेवायच्या आणि कटिंग करून घ्यायचं आहे. आणि कटिंग करताना आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन सोडून कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा अशा छोटे छोटे कट द्यायचे आहेत पूर्ण गळ्याला, म्हणजे आपल्या गळ्याला ना चुन्या वगैरे येत नाही. त्याने एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये गळा जो आहे तो पलटला जातो. आतल्या साईडला जास्त मार्जिन पण सोडायचं नाही, फक्त 1/2 इंच एवढंच मार्जिन सोडायचं. त्याच्यानंतर बघा अस्तर पलटी करायचं आणि आपल्याला यावर दाब शिलाई द्यायची आहे. आणि दाब शिलाई देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आतलं जे मार्जिन आहे ना ते अस्तरच्या साईडला घ्यायचं आणि अस्तरवरच आपल्याला इथं दाब शिलाई द्यायची आहे. इथे बघा दाब शिलाई देऊन झाली. आता अस्तर जे आहे ते पूर्ण आतल्या साईडला टाकायचं. आणि आता आपल्या इथं किनारीला शिलाई मारता येत नाही, आपण साईडने एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे जे पूर्ण वर्क केलेलं आहे ना त्याच्या बाजूने इथं आपण पूर्ण गळ्याला जसे गळ्याची डिझाईन दिलेली आहे त्याच्यानुसार इथं आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर इथे मी गळ्याला पूर्ण शिलाई मारून घेतली आहे, बघू शकता. आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला नेक इथं रेडी झालेला आहे. दोन्ही साईडने बघू शकता, बॅक साईडने पण तेवढीच फिनिशिंग आहे आणि पुढच्या साईडने पण तेवढं. तर आता आपल्या चारही बाजूला अस्तरला शिलाई मारून मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि बॅक पार्ट तयार करून हा पूर्ण ड्रेस मी इथं स्टिच करून घेते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईप देखील नक्की करा. थँक्यू.